मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशीला विचारते, अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता, ही पिंकी जिवंत आहे आणि जर ती इकडे आली तर? त्यावरती बापूसाहेब म्हणतात, ती आली तर आली, तोपर्यंत आपल्या युवराजचं लग्न मिताली बरोबर झालेलं असेल. त्यावरती सुशीला म्हणते, असं कसा तो लग्नाला तयार होईल, कारण तो तर अजून म्हणतोय ना की पिंकी जिवंत आहे, जिवंत आहे, आणि जर मिताली सोबत त्याचं लग्न लावून द्यायचं असेल तर ती त्याची कारभारीण या जगात नाहीये याचा पुरावा त्याला अगोदर द्यावा लागेल. आणि युवराजला तुमच्या कल्पना वगैरे सगळ्या काही माहीत आहे असंही सुशीला म्हणते. त्यावरती बापूसाहेब म्हणतात, हो ते तर आहेच, ते आम्हाला समजलंय, आता त्याला इमोशनली हँडल करावं लागेल. सुशीला म्हणते, जे काही करायचं ना ते पटकन करा, नाहीतर ही मिताली मुलगी हातची जाईल. खरं तर ती आजच चालली होती, परंतु बाप्पाची कृपा म्हणून ती थांबली. त्यावरती धनंजय म्हणतो, सासूबाई मला तर एक गोष्ट राहून राहून खटकतीये, ती मितालीची असिस्टंट आहे ना ती पियू, ती मिताली आणि युवराजच्या लग्नासाठी एवढी इंटरेस्टेड का आहे? सुशीला म्हणते, हो तुमचं वकिली डोकं चांगलंच चालतं जावई बापू, मलाही तोच प्रश्न पडलाय, ती एवढी इंटरेस्टेड का असेल, तिचा यामागे काहीतरी नक्कीच स्वार्थ असेल. त्यावरती बापूसाहेब म्हणतात, तुम्हाला जे वाटतंय ना ते पण मलाही वाटतंय, कारण तिच्यामुळे आम्हाला 5 लाखाचा भुर्दंड पडला. धनंजय म्हणतो, ती घरी आली ना त्यामागे काहीतरी नक्कीच काळबैरा असणार आहे, काहीतरी तिचा हेतू असणार आहे, कारण घरी आल्यावर तिच्यावर काय जादूची कांडी फिरली ना मला ते कळतच नाही, छबीही तिची पाठ सोडतच नाहीये. त्यावरती सुशीला म्हणते, मला तर कळतच नाही, ती मुलगी घरात आल्यापासून माझं डोकंच फिरलंय, सारखं आपलं पुढे 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 करत बसायचं. तो स्वयंवधूचा घाट घातल्यापासून त्या मुलीने पार नको नको केलंय. त्या मुलीचं चालणं बोलणं वागणं सगळं त्या घाटवाडीच्या मुलीसारखं, कारण तिच्यासारखीच बोलते, तिच्यासारखीच वागते आणि आगाऊपणा सुद्धा त्या पिंकी सारखाच करते. त्यावरती बापूसाहेब विचार करतच सुशीलाला म्हणतात की सुशीला देवी, एकतर त्या मुलीचं आपल्या घरामध्ये बारीक लक्ष आहे आणि तिचं ते लग्न तिने आपल्यापासून लपवलं, त्यातल्या त्यात मंगळसूत्र सुद्धा पिंकी सारखं आहे, या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. तर आता सुशीला म्हणते, युवराजला तर एवढी चिटकत असते ना काय सांगू तुम्हाला, अहो युवराजला काजूची ॲलर्जी आहे हे त्या मुलीला कसं माहीत? त्यावरती बापूसाहेब म्हणतात, काय? धनंजयलाही आश्चर्याचा धक्का बसतो. सुशीला म्हणते, हो त्या दिवशीच युवराजला काजूची ॲलर्जी आहे हे तिने सांगितलं. त्यावरती बापूसाहेब खूपच घाबरतात आणि म्हणतात, ही सर्व लक्षणं पिंकी जिवंत असल्याचीच आहेत, ही तर पिंकी नाही ना असा बापूसाहेबांच्या डोक्यात विचार येतो. तेव्हा ते सुशीलाला म्हणतात, तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि म्हणते, काय उडवी सासूबाई? तेव्हा आता सुशीलाला धक्काच बसतो. तर आता पिंकी असं वास घेतल्याचं नाटक करते आणि म्हणते, इथे काहीतरी शिजतंय. तर आता सुशीला विचारते, तू इकडे का आली आहे? तेव्हा माईसाहेबांनीच मला तुम्हाला बोलवायला सांगितलं असं पिंकी म्हणते, नाहीतर मला यायला काही इकडे इंटरेस्ट नाही. तेव्हा सुशीला आता म्हणते की चल पहिल्यांदा, असं म्हणून ती तिला बाहेर घेऊन जाते. तर आता धनंजय खूपच घाबरतो. तो म्हणतो, बापूसाहेब पाहिलं नाही कशी धक्के देते, एक दिवस हार्ट अटॅक यायचा, आपण वर जायचो. तेव्हा आता या मुलीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, धनंजय म्हणतो. तर बापूसाहेब म्हणतात, नेहमीसारखं करा. धनंजय म्हणतो, जेवण झाल्यानंतर लगेच कामाला लागतो, करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात. निरी तिथून जात असते तेव्हा डॉल्बी तिच्याकडे पाहतच राहतो. तर सुशीला आता चित्राला जोराजोरात आवाज देत असते. ते पाहून आता कशाला ओरडतेस असं सत्या विचारतो. तिचं डोकं दुखतंय, ती रूममध्ये बसली आहे आणि तसंही तिचं इथे काय महत्त्व? त्यावरती आता सुशीला म्हणते, हे बघ सत्या, मी खूप दिवसांपासून पाहते तुमच्यामध्ये काहीतरी कुरबुरी चालू आहेत, तुला असं वाटत असेल मला काही समजत नाही, मी तुझी आई आहे लक्षात ठेव. सत्या म्हणतो, तो विषय नको ना ग आई साहेब, आता जेवणासाठी ताट पुढे घेतलंय. त्यावरती ती म्हणते, तुला वाटत असेल तू तो विषय टाळतोस, पण मी विषय टाळणार नाही, मी नंतर तुला पुन्हा विचारणार आहे. तेव्हा सत्या आता ठीक आहे असं म्हणतो. नंतर पिंकी आणि मिताली या दोघीही तेथे येतात. तेव्हा आता मिताली व युवराजला एकत्र आणण्यासाठी मलाच काहीतरी गेम खेळावा लागेल असं सुशीला मनातल्या मनात म्हणते. तर आता युवराजसाठी नैवेद्याचं ताट आणायचं असतं. सुशीला निरीला म्हणते,
म्हणते नैवेद्याचं ताट युवराजला वाढायचं आहे, तेव्हा मी ते ताट घेऊन येऊ का असं पिंकी विचारते. तेव्हा सुशीला म्हणते अगं ये गप ना बाई, सारखं मध्ये मध्ये तुला करायचंच असतं का, मी आहे ना त्याची आई खमकी, मी देते त्याच्यासाठी ते ताट. असं म्हणून आता स्वतः सुशीला युवराजसाठी ते नैवेद्याचं ताट देते. तर युवराज आता जेवण करू लागतो ते पाहून सुशीला म्हणते या दोघांना एकत्र आणण्याचं काम माझं आहे. असं म्हणून ती आता मितालीला सांगते तू युवराजला पहिला घास भरव. तर आता पिंकीला खूप वाईट वाटतं, तेव्हा तिचा चेहराच पडतो. तर मिताली म्हणते मी याला घास भरवू, बरं ठीक आहे उडवी सासूबाई, असं म्हणून ती आता युवराजला घास भरवणार असते. तर इकडे पिंकीच्या मनात कालवाकालव होते. ती म्हणते स्वतःची बायको असून देखील त्या धनींना दुसऱ्या मुलीच्या हातून हा घास खावा लागतोय, स्वारी धनी, असं म्हणून आता ती कान पकडते. त्यानंतर आता युवराज खूप अनकम्फर्टेबल होतो. मितालीकडून त्याला घास भरवून घ्यायचाच नसतो म्हणून तो तोंड वाकडं करतो. तर आता पटकन तिच्या हातातून तो घास घेतो आणि स्वतः खाऊन घेतो. तर मिताली म्हणते बापरे युवी तू किती लाजाळू आहेस, असं म्हणून ती त्याच्या अंगाला हात लावते. तर युवराज पुन्हा तिच्या जवळून जरा बाजूला सरकतो. तर आता तुझ्या मनातलं मी चांगल्या प्रकारे ओळखते असं सुशीला म्हणते, कारण मी तुझी आई आहे, ती मनातल्या मनात म्हणत असते. तर आता युवराज तू पण मितालीला एक घास भरव असं सुशीला म्हणते. तेव्हा पिंकीला आता धक्काच बसतो. तेव्हा आता युवराज ताडकन उठतो आणि म्हणतो आई साहेब आम्ही काही लग्न मंडपात बसलो का एकमेकांना घास भरवायला. त्यावरती सुशीला म्हणते अरे तिने एवढ्या प्रेमाने तुला घास भरवला, मग नैवेद्याचा असा अपमान व्हायला नको, तू पण एक घास भरव. तेव्हा मिताली आता युवराजचा हात पकडत म्हणते युवी प्लीज भरवणार आहे मला एक घास. तर आता पिंकी मितालीकडे पाहत मनातल्या मनात म्हणते ही तर जास्त लाडातच येते. तर माईसाहेब रागातच म्हणतात अगं सुशीला काय चालवलंय तू हे, अगं मुलांना सुखासुखी जेवण तर करू देत. त्यावरती सुशीला म्हणते माईसाहेब मी एवढंही काही त्याला सांगितलं नाही, असं म्हणून ती खूप इमोशनल होते आणि युवराजला म्हणते की तू एवढी पण माझी इच्छा पूर्ण करणार नाही का. तेव्हा युवराज खूपच रागात तिच्याकडे पाहतो. तर सुशीला तोंड अगदी बारीक करते म्हणून युवराज हात मितालीकडे न पाहता तिला जिलेबी भरवणार असतो. तर आता पिंकीला खूप वाईट वाटतं म्हणून पिंकी पटकन खाली बसते. मिताली ही डोळे बंद करून ती जिलेबीचा घास घेणार असते. तेवढ्यातच पिंकी पुढे होते आणि पटकन युवराजच्या हातात असणारी जिलेबी खाऊन घेते. तर आता सगळेजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. सुशीलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती म्हणते काय ग तुझं काही डोकं फिरलंय का, प्रत्येक ठिकाणी आपलं मध्ये मध्ये करायचं असतं का. पिंकी म्हणते तुम्हाला समजतं का, आता जर मिताली ताईंनी ही जिलेबी खाल्ली असती तर त्यांच्या डाएटचे 12 वाजले असते. आता त्यांची असिस्टंट मी आहे म्हटल्यावर काळजी कोण घेणार त्यांच्या डाएटची, मीच ना, म्हणून मी हा घास खाल्ला. त्यावरती आता एका घासाने काही होत नाही, लगेच शुगर वाढत नाही, हा नैवेद्य होता, असं मिताली खूपच रागात तिला म्हणते. त्यावरती आता पिंकीला देखील वाईट वाटतं. तर अशा लोकांना मी आमच्या घरात सुद्धा उभं करत नाही, आता उगीच तुझी असिस्टंट होती म्हणून ती या घरात आली, असं रागातच आता यांना आपल्या पायाजवळ ठेवण्याची यांची लायकी नाही, असंही ती रागात म्हणते. त्यावरती आता पिंकीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा तू आहेस कोण ग, या घरची नोकर आहेस ना, मग नोकरासारखं राहा ना, असं म्हणून सुशीला तिचा अपमान करते. तर पिंकी आता पुढे जाऊ लागते. युवराजला समजतं कॅसेट. तेव्हा तो जागेवरून उठतो आणि पिंकीकडे पाहत राहतो, तिच्याजवळ येतो की आणि युवराज एकमेकांकडे पाहतच राहतात. पिंकीचा खूप अपमान झालेला पाहून तो मनातल्या मनात म्हणतो ह्या नक्की कारभारीनच आहे, मला 100% खात्री आहे, पण यांचा चेहरा बदललाच कसा, असं म्हणून तो विचार करतो. तर पिंकीला आता रडू येतं. ती लगेच रूममध्ये जाते. तर आता मिताली आणि सुशीला या पिंकी विरोधात बोलत असतात. युवराजला ते सहन होत नाही. तर आता सुशीला म्हणू लागते प्लीज युवराज मितालीला एक घास तरी भरव. पण आता युवराज ऐकायला तयार होत नाही, तो लगेच दुसरीकडे जातो. तेव्हा आता मितालीचा खूप अपमान होतो. ती विचार करू लागते. सुशीलालाही वाईट वाटतं. मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी म्हणते की आता मला युवराजांना जाऊन सांगायला हवं की मीच तुमची पिंकी आहे, माझ्यावरचं बालंड तेच दूर करू शकतात. तर आता सर्वजण आरतीसाठी उभे असतात. पिंकी अगदी पिंकीसारखी तयार होऊन येते. तिने चष्मा देखील घातलेला असतो. तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. तर पिंकी म्हणते हाऊ द जोश, सर्व ओके आहे ना. तर युवराजला आता डोळ्यांवर विश्वास बसत नाही की ही पिंकीच आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.